गाईज, वेलकम टू माय चॅनल. माझं नाव आहे समीक्षा. आता मी नव्यानेच एक ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट केलंय. तर मी आता ऑफिसला चालली आहे. तर म्हटलं चला तुम्हाला एक असं शॉर्ट ब्लॉग स्टार्ट करून दाखवूया. तर आता मी माझ्या ऑफिसला जायची तयारी करते. तर पहिला मी लावणार आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. ती बाजूला माझी मम्मी आली आहे. ती मला टिफिन भरते म्हणून ती आली आहे. तर मी मॉइश्चरायझर लावलं. पॉन्डचं मॉइश्चरायझर तुम्ही वापरलाच असेल, खूप छान आहे. तर ते माझी मम्मी मला जाम डिस्टर्ब करत असते. "अगं लवकर, लेट होईल तुझ्या व्लॉगिंगच्या नादात मॉइश्चरायझरच्या नादात तुझ्या सगळं लेट होईल तुला." त्यानंतर मी आता इथे सुकवलं थोडं मॉइश्चरायझर, ते लिक्विडी फॉर्ममध्ये असतं म्हणून. त्याच्यानंतर मी आता लावते टिंटेड सनस्क्रीन डॉट अँड कीचं. ॲक्चुअली ते फाउंडेशन आणि सनस्क्रीन दोन्हीसाठी यूज होतं म्हणून मी ते लावते. कारण का नंतर फाउंडेशन लावणार, पहिला सनस्क्रीन लावणार, मग फाउंडेशन लावणार. यात खूप कंटाळा येतो मला. त्यामुळे मला असं झटपट लागतं. तर तर मी आता लावते फाउंडेशन नाही सॉरी सनस्क्रीन डॉट अँड कीचं टिंटेड सनस्क्रीन. तुम्ही असं टॅप, 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 टॅप करून मी ब्रश वगैरे वापरत नाही. माझ्या ऑफिस म्हणजे बेसिक मेकअप असतो. ॲक्चुअली मला ब्लॉग स्टार्ट करायला काही टॉपिक भेटत नव्हता. म्हणून मी आता फर्स्ट साठी हा टॉपिक शोधला आणि स्टार्ट करते. तर आता ते मी असं लावून घेते. त्याच्यानंतर मी घेणार आहे कॉम्पॅक्ट पावडर. जे सेट करायला, नॉर्मली सेट करायला. त्याचं काही म्हणजे एवढं तर ती आहे Maybellineची कॉम्पॅक्ट पावडर आहे. ते बेसिकली सगळ्यांकडेच असते ती. नॉर्मल बेसिक पावडर आहे, नॉर्मल बेसिक. ते लावलं. आता मी लावणार आहे लिपस्टिक. नायकावरून घेतली आहे मी लिपस्टिक. मला शेड माहिती नाही त्याचा. मी नवीन मध्येच ब्रँड आलेला आहे. म्हणजे Netflixवर एक सीरीज आलेली, त्याचाच त्यांनी पार्टनरशिपमध्ये एक ब्रँड इंट्रोड्यूस केलेला त्याचा. ती लावली आहे मी लिपस्टिक. आणि त्याच्यानंतर दिसतंय का तुम्हाला याच्यात नाव काय कोणती लिपस्टिक लावली त्याचं? नाहीतर मी तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. मग मी तुम्हाला लिंक देईन किंवा नाव देईन त्या लिपस्टिकचं. आता मी लावणार आहे लायनर. लायनर असं तुमच्याकडे बघून असं मला लावायला जमत नाही. त्यामुळे मी पटकन लायनर लावून आली. हे बघा मी लायनर लावून आली. तर आता बघा माझा मेकअप झालेला आहे पूर्ण. जो बेसिक मेकअप असतो. ते एवढं स्टेप बाय स्टेप नसतो. बेसिक असतो माझ्या ऑफिसला जायचा मेकअप. तो मी लावलाय. आता मी चालले ऑफिसला. बाय. ऑफिसला जाताना मला पकडायची असते सकाळची फास्ट ट्रेन. तर ती मला पकडायची असते सकाळची फास्ट विरार ट्रेन. तुम्हाला एक सांगू का, आयुष्यात तुम्ही फास्ट विरार ट्रेन पकडलात ना, तर आयुष्यात तुम्ही काहीही करू शकत, काहीही. आणि जर तुम्हाला त्या ट्रेनमध्ये बसायला सीट भेटली, तर काय म्हणजे तुम्ही काहीही करू शकता. जो कॉन्फिडन्स येईल ना तुमच्यामध्ये, तो एक अलग ही लेवल का कॉन्फिडन्स होगा उसमें. तर मी आता ती पकडली आहे आणि मला त्यात सीटही भेटलेली आहे. त्यामुळे खूप खुश आहे, खूप खुश आहे. जी मी स्वतःला रेकॉर्ड करते. मी खूप सेल्फ ऑब्सेस्ड आहे. त्याच्यामुळे मी अशी खूप खुश आहे. तर आता मला विरार ट्रेन भेटली. आता मी
पटकन अंधेरीला उतरणार. काही तर आता मी अंधेरीला उतरली आहे आणि हे आता मी ऑफिसला पोहोचली आहे. ऑफिसला गेला माझा आउटफिट फॉर द डे दाखवते तुम्हाला. आउटफिट माझा काय नाही सिंपलची कुर्ती आहे आणि एक लेहंगा घातलाय बस दॅट्स इट. आता मी ऑफिसमध्ये माझं काम करणार. मग संध्याकाळी पण चर्चगेट फास्ट पकडून घरी चाललेली आहे आता. खूप गर्दी होती. ऍक्च्युली चर्चगेट फास्ट नव्हते. आज मी दादर फास्ट पकडली. कधी-कधी मला चर्चगेट पण भेटते, दादर पण भेटते. जी भेटेल ती आपली स्ट्रीम. जी आपल्याला लवकर घरी पोहोचवेल ती आपली ट्रेन. तर आता मी संध्याकाळी घरी आली. हाच होता माझा व्लॉग. ॲक्चुअली मी व्लॉग का स्टार्ट केला मला ना असं खूप बोर होतं त्या जॉब, 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 जॉब करून. तर म्हणजे असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी केलं पाहिजे ना आयुष्यात. म्हणजे काहीतरी असं मज्जा आली पाहिजे ना. रोजचं आयुष्य कसं आपल्याला थोडं मोटिव्हेशन भेटलं पाहिजे. असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपले थॉट्स शेअर करता आले पाहिजे. तर मी आता आता ब्लॉगिंग स्टार्ट केलंय. तर बघू तुम्ही या जर्नीमध्ये मला खूप प्लीज सपोर्ट करा. मला खूप आवडेल तुमच्याबरोबर गोष्टी शेअर करायला. तर दॅट्स इट फॉर द डे. थँक यू सो मच. थँक यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. असेच ब्लॉग कंटिन्यू येत राहतील. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक यू.